पाठ राखीन मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आलोक आणि प्राजक्ता ह्या दोघांची पहिली भेट घडून येणार, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा चारू प्राजक्ताकडनं एक खूप अवघड वचन घेणार। आता नेमकं कसलं वचन आहे आणि कशी होते यांची दोघांची पहिली भेट, सगळं काही पाहूया। तर इकडे आता प्रीती जी असते तिने सांगितलेलं असतं प्राजक्ताला की तुला मोठ्या आईंनी बोलवलेलं आहे, त्या आउट हाऊसमध्ये आहेत। त्यामुळे आता प्राजक्ता ही आउट हाऊसमध्ये आलेली असते। आलोकने ड्रॉइंग करून ठेवलेले असतात आणि आता ते सगळे ड्रॉइंग्स तिच्या नजरेस पडतात। तिथे काही पेंटिंग असतात, काही ड्रॉइंग असतात, काही पोस्टर असतात। ते सगळं बघून आता प्राजू त्या सगळ्या गोष्टींकडे बघतच राहिलेली असते। प्राजूला त्या सर्व गोष्टी बघून ताबडतोब आठवतं की हा तर तोच ए आहे की जो माझ्या त्या वहीमध्ये काढलेला होता। याचा अर्थ यांनीच माझं ड्रॉइंग कंप्लीट केलं असेल का? असो, मग प्राजक्ता आता विचारते, एक्सक्यूज मी, मोठ्या मॅडम आहेत का? सुलक्षणा मॅम। त्याबरोबर सुलक्षणा, मोठ्या मॅडम हे ऐकूनच आता आलोकच्या हातामध्ये त्याने जे पेन्सिल शार्प करायला घेतलेलं ब्लेड असतं ते लागतं आणि त्याच्या बोटातून रक्त येतं। आता लाल रंग बघून आलोक नेहमीसारखाच घाबरतो आणि आलोक आता जोरात ओरडतो, रक्त। त्याबरोबर लगेचच प्राजू आता त्या ठिकाणी धावत येते, कारण आलोक खाली बसलेला असतो। प्राजू येते आणि म्हणते, काय झालं, ठीक तर आहात ना तुम्ही? बघू। आणि मग आता ती आलोकचं बोट बघते। आलोकला ती विचारते, काय झालं? आलोक म्हणतो, रक्त। त्याबरोबर प्राजू म्हणते, अरे बापरे। आणि मग प्राजू पटकन आलोकचं बोट तोंडात धरते, पण आता ब्लेडने जास्त कापलं गेलेलं असल्यामुळे रक्त काही थांबत नसतं तोंडात धरल्याने बोटसुद्धा। मग आता प्राजू म्हणते, हो काळजी करू नका, शांत व्हा तुम्ही। आणि मग पटकन प्राजू आता तिच्या ओढणीचा कपडा फाडते आणि त्याच्याने ती आलोकचं बोट बांधते। आता आलोक प्राजूकडे बघतच राहतो। प्राजू आलोकला सांगत असते, डोंट वरी, अहो एवढं काही झालेलं नाही आहे, थोडंसंच लागलं आहे तुम्हाला, लवकर बरं वाटेल। त्याबरोबर आता आलोक प्राजक्ताकडे बघत असतो। प्राजक्ता म्हणते, काय झालं, तुम्ही असं का बघताय? काळजी नका करू, मी म्हणते आहे ना, बरं वाटेल। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे घरातल्या मेडने येऊन सुलक्षणाला ही गोष्ट सांगितलेली असते की मॅडम, खूप मोठा अनर्थ घडलेला आहे। अहो आलोक साहेब आउट हाऊसमध्ये असताना प्राजक्ता तिकडे गेली आणि प्राजक्ताची आणि आलोक साहेबांची भेट झालेली आहे आणि ते दोघंजणं आता सध्या तिकडे आहेत, तुम्ही लवकर जायला हवं। त्याबरोबर हे ऐकून सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो। सुलक्षणा म्हणते, काय, प्राजक्ता आउट हाऊसमध्ये, ते सुद्धा आलोकबरोबर एकटीच? नाही, हे होऊन नाही चालणार। आणि मग ती धावतच तिकडे येते आणि ती आता प्राजक्ताला विचारते, प्राजक्ता तू इकडे आउट हाऊसमध्ये काय करतेस? त्याबरोबर ती म्हणते की मॅम, मी तुम्हालाच शोधत आले होते, तुम्ही बोलावलं होतं ना मला, म्हणून इतक्यात इथे सर दिसले म्हणून यांना तुमच्याबद्दल विचारतच होते, इतक्यात यांचं बोट कापलं गेलं चुकून, म्हणून थोडं त्यांना मदत करत होते, इतक्यात तुम्ही इकडे आलात। बोला ना मॅम, काय झालं, तुम्ही कशासाठी बोलवत होतात मला? त्याबरोबर आता इकडे प्राजक्ता ही एवढं सगळं बोलत असताना आलोक मात्र अगदी शांत आणि सौम्यपणे आता प्राजक्ताकडे बघत असतो। तर आता ह्या गोष्टीचं सुलक्षणाला भारी आश्चर्य वाटतं की आलोक पॅनिक कसा झाला नाही। आलोकने त्याच्या आउट हाऊसमध्ये कोणीतरी आलं, त्याच्या पेंटिंग बघितल्या, त्याच्या हाताला स्पर्श केला आणि तो रागवला नाही, त्याने कांगावा केला नाही, हे कसं शक्य आहे? त्याबरोबर मग आता लगेचच प्राजक्ता म्हणते, मॅम बोला ना, काही काम होतं का? त्यावरती म्हणते, नाही गं, पहिली गोष्ट मी तुला बोलवलंच नव्हतं, मे बी तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे। त्यावर मग प्राजक्ता म्हणते, अहो नाही मॅम, मला प्रीती मॅमनेच सांगितलं की तुम्ही मला शोधत आहात म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे आहात, तर त्या म्हणाल्या की तुम्ही आउट हाऊसकडे आहात, म्हणून मग मी आउट हाऊसकडे आले होते खरंच। त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच्या लगेच इकडे आता सुलक्षणाला कळतं की याचा अर्थ हे सगळं प्रीतीने जाणून बुजून मुद्दामून केलेलं होतं। मग सुलक्षणा म्हणते की नाही, माझं तुझ्याकडे काही काम नव्हतं, मी हेच म्हणत होते की मुलांची शिकवणी चांगली सुरू आहे, ती तशीच सुरू राहू दे, बरं ये तू आता, नाही म्हणजे उशीर होईल ना तुला घरी जायला। त्यावरती म्हणते, हो मी निघते। आणि लगेचच आता टेक केअर असं आलोकला म्हणत प्राजक्ता तिकडनं निघून जाते। त्याबरोबर मग सुलक्षणा हिला खूप जास्त राग आलेला असतो प्रीतीचा। सुलक्षणा तणतण करत घरात येते, हॉलमध्ये मध्येच उभं राहून ती आता हाका मारू लागते, प्रीती प्रीती
प्रीती लवकर खाली ये. त्याबरोबर आता प्रीती तर खाली येतेच, पण प्रीतीबरोबर प्रीतीची सासू आणि प्रीतीची दोन्ही मुलंसुद्धा खाली आलेले असतात. प्रीती आता लगेचच येते आणि विचारतं, मोठ्या आई काय झालं? तुम्ही मला एवढ्या मोठ्याने का हाका मारताय, का बोलवताय? त्याबरोबर सुलक्षणा येते आणि प्रीतीच्या एक खणखणवून मुस्कटात लगावून देते. त्याबरोबर लगेचच आता प्रीती म्हणते, मोठ्या आई काय करताय तुम्ही हे, आणि तुम्ही हात का उगारलात माझ्यावरती? त्याबरोबर सुलक्षणा म्हणते, पहिली वेळ होती ना म्हणून हात उगारलाय. जर पुन्हा असं काही करण्याची हिंमत केलीस ना तर घरातनं बाहेर काढायला कमी करणार नाही, समजलं? त्याबरोबर मग आता प्रीती आणि प्रीतीची सासू दोघीही विचारतात की नेमकं झालं आहे काय. मग लगेचच सुलक्षणा प्रीतीच्या सासूला म्हणते, विचार तुझ्या सुनेला काय पराक्रम केलेत ते. प्रीतीने मुद्दामून इकडे प्राजक्ताला असं सांगितलं ती घरी जात असताना की मी तिला शोधते, आणि जेव्हा मी तिला शोधते हे प्राजक्ताला कळलं तेव्हा तिने विचारलं की मी कुठे आहे. त्यावर प्रीतीने तिला सांगितलं की मी आउट हाऊसमध्ये आहे. आउट हाऊसमध्ये आलोक एकटा होता आणि तिकडे प्राजक्ता गेली होती. जर आलोकला राग आला असता किंवा आलोकची चिडचिड झाली असती आणि आलोकने काही केलं असतं त्या मुलीला तर काय केलं असतं आपण. त्यावर हे ऐकून मात्र ताबडतोबच प्रीतीला तिची सासूसुद्धा ओरडते आणि म्हणते, काय केलंस हे प्रीती? त्याबरोबर मग आता लगेचच सुलक्षणा प्रीतीला म्हणते, प्रीती हे बघ, तू या घरची सून आहेस आणि मला तुझ्याबरोबर वाईट वागायला अजिबात आवडत नाही. तुलाही हे चांगलं माहिती आहे. आज जी चूक केलीस ती पुन्हा कधीही करू नकोस. तुला माहिती आहे आलोकच्या बाबतीत मला अजिबात थट्टा मस्करी चालत नाही. त्यामुळे पुढच्या वेळीपासून काळजी घेत जा या गोष्टींची, समजलं? त्यानंतर मग आता प्रीतीला खरं तर राग खूप आलेला असतो, पण गप्प राहण्यावाचून तिच्या हातात काहीच पर्याय नसतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जी भाग्य असते तिने आता 2 लेहंगे सेम टू सेम खरेदी केलेले असतात तिच्यासाठी आणि प्राजक्तासाठी, जेणेकरून त्यांना ट्विनिंग करता येईल. मग आता ती घरी आल्यावर सगळे तिला विचारतात की अगं 2-2 पिशव्या कसलं तुझ्या हातात, काय खरेदी केलं आहेस एवढं? त्यावर ती म्हणते, हे मी माझ्यासाठी खरेदी केलं आहे आणि हे मी प्राजूसाठी खरेदी केलं आहे. सगळे म्हणतात, प्राजूसाठी का? त्यावर मग ती म्हणते, असं काय करताय? माझं आणि प्राजूचं ठरलं होतं की माझ्या लग्नात साखरपुड्यात आम्ही दोघी बहिणी ट्विनिंग करून कपडे घालणार म्हणून मी आमच्या दोघींसाठीही सारखे कपडे आणलेत. बघा सुंदर आहेत ना हे लेहंगे. आता ते फिक्कट गुलाबी रंगाचे लेहंगे सगळ्यांनाच आवडतात, पण माई आजी लगेचच चारूच्या हाताला धरते आणि चारूला बाजूला घेऊन येते. आता माई आजी चारूला म्हणते, बघितलंस का, बघ अजून कशात काही नाही, लग्नसुद्धा ठरलं नाही, तर तेव्हापासूनच ह्या प्राजक्ताचा डोळा आला आपल्या भाग्याच्या सुखावरती. अगं आपल्या भाग्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत ती प्राजक्ता उजवी आहे. दिसण्यामध्ये म्हणू नकोस, गुणामध्ये म्हणू नकोस किंवा इतर कुठल्या गोष्टीत म्हणू नकोस. मग जर उद्या साखरपुड्यामध्ये दोघीही अगदी सारख्या तयार झाल्या, सारखे कपडे घातले, तर अर्थात आपल्या भाग्यापेक्षा ती प्राजक्ता खुलून दिसणार, उठून दिसणार, आणि मग काय होणार? मग तो परदेशात राहणारा मुलगा आपल्या भाग्याला नाकारणार आणि त्या प्राजक्ताला स्वीकारणार, त्याला प्राजक्ता आवडणार आणि मग आपल्या भाग्य पुन्हा ह्या प्राजक्तामुळे पुसलं जाणार. हे बघ चारू, काहीही झालं तरी उद्या माझ्या नातीचं जर काही वाईट झालं ना तर मी सोडणार नाही आहे त्या प्राजक्ताला. त्यापेक्षा तू काहीही कर आणि तिला सांग की उद्या कुठल्याही परिस्थितीत तिने साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येता कामा नये, काहीतरी तिचा बंदोबस्त कर. त्याबरोबर चारू म्हणते, हो आई, तू जरा शांत राहा बरं, काय करायचं ते मी बघते. तुला ती नको आहे ना उद्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात? ती प्राजक्ता भाग्याच्या उद्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येणार नाही, ही जबाबदारी माझी. पण तू उगाच आरडाओरडा करू नकोस, कांगावा करू नकोस. आई तुला माहिती आहे ना भाग्या कशी आहे, भाग्याचं त्या प्राजक्ताशिवाय एक पानही साधं हलत नाही. मग जर आपण भाग्याच्या समोर त्या प्राजक्ताला काही बोललो ना तर भाग्य अख्खं घर डोक्यावर घेईल आणि कुठे जाऊन साखरपुड्याला तयार झाली आहे ती सुद्धा माघार घेईल. त्यामुळे तू शांत राहा, काय करायचं ते मला बघू देत. त्याबरोबर ती म्हणते, ठीक आहे बघ, तुला जे करायचं आहे ते कर, पण काहीही झालं तरी उद्याच्या कार्यक्रमात मला ती मुलगी नको आहे म्हणजे नको आहे. त्याबरोबर मग चारू म्हणते, हो गाई तू शांत राहा. त्यानंतर मग आता प्राजक्ता ही संध्याकाळी शिकवण्या घेऊन घरी आलेली असते. आता प्राजक्ता ही खोलीमध्ये फ्रेश व्हायला जाते. आता
प्राजक्ता खोलीत फ्रेश व्हायला गेल्यावर तिच्या मागे आता लगेचच भाग्यासुद्धा येते. भाग्या खोलीत आल्याबरोबर ती प्राजक्ताला सांगत असते तिने सेम कपडे खरेदी केले, सेम सगळं करणार त्या दोघी उद्या वगैरे वगैरे उद्या खूप मज्जा येणार. इतक्यात तिकडे चारू येते. चारू आता लगेचच भाग्याला म्हणते, भाग्या अगं तू इथे काय करतेस? जा, माई आजी तुला केव्हापासून हाक मारते, जा जा बघ काय बोलते आजी. त्याबरोबर मग लगेचच भाग्या तिकडनं जाते. प्राजू म्हणते, मामी उद्याचा साखरपुडा ना खूप छान होईल भाग्याचा, आपण मिळून सगळी तयारी करू. त्यावर मग भाग्याच्या साखरपुड्यामध्ये उद्या तू दिसता कामा नये असं मामी प्राजूला म्हणते. प्राजू म्हणते, मामी अगं काय बोलतेस तू हे? त्यावर मामी म्हणते, हो मी जे बोलते ते बरोबरच बोलते. तुला माहिती आहे तू कुठल्याही परिस्थितीत भाग्यापेक्षा छान दिसतेस. त्यामुळे उद्या जर त्या मुलाने तुला बघितलं आणि त्याचं मत बदललं, त्याने भाग्याऐवजी तुला सिलेक्ट केलं तर काय करायचं? पुन्हा माझ्या मुलीचं लग्न तुझ्यामुळे मोडलं जाईल. आणि जर तुला खरोखर भाग्या तुझी बहीण आहे असं वाटत असेल, तर सुख व्हावं असं तुला वाटत असेल ना, तर तू उद्या काहीही झालं तरी लग्नाला यायचं, पण साखरपुड्याला यायचं नाही. लग्न फिक्स साखरपुड्यातच होतं. साखरपुडा झाला एकदा की भाग्याचं लग्न पक्कं झालं की मग तू बाहेर ये. त्याबरोबर मग ती म्हणते, ठीक आहे मामी तू म्हणतेस तर मी प्रयत्न करेन उद्या घरातच राहण्याचा किंवा कुठेतरी बाहेर निघून जाण्याचा. पण मामी तुला माहिती आहे ना, भाग्याला माझ्याशिवाय बिलकुल करमत नाही. आणि साखरपुड्यासारख्या एवढ्या महत्त्वाच्या मंगलप्रसंगी जर मी तिच्याबरोबर नसेन तर तिला खूप वाईट वाटेल गं. ती अख्खं घर डोक्यावर घेईल. पण ठीक आहे, जर तुझी इच्छा नसेल ना की मी भाग्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात असावं, तर मी उद्या भाग्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला न थांबता यावं यासाठी मला जे करता येईल ते सगळं करेन. मामी म्हणते, हे बघ तिच्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा तू घरी परत आली होतीस, यावेळी मात्र तसं काहीही होता कामा नये. हे बघ प्राजक्ता, तुला वाटत असेल मामी मला वाईट वागवते, पण मला तुझीसुद्धा काळजी आहे. मला तुझा विचार नाही आहे असं समजू नकोस. एकदा का भाग्याचं लग्नाचं झालं की मग तुझ्याही लग्नाचं कुठेतरी काहीतरी बघू आम्ही. पण सध्या मला भाग्याची काळजी आहे. तुला समजतंय ना मला काय म्हणायचं आहे ते? भाग्या माझी मुलगी आहे आणि तिच्या सुखात तुझ्यामुळे अडकाटी आलेली मला चालणार नाही. त्याबरोबर राजू म्हणते, मामी आत्ता म्हणालीस ना गं माझीसुद्धा काळजी आहे. त्यावर मामी म्हणते, हो गं तुझी काळजी आहेच, पण भाग्याची जास्त आहे. अर्थात मी तिची आई आणि तुझी मामी आहे हे कधी विसरू नकोस. आणि मग आता मामीला प्राजू म्हणते, मामी तुझ्या मनाप्रमाणेच होईल. उद्याच्या कार्यक्रमात मी प्रयत्न करेन न थांबण्याचा. मामी तिकडनं उत्तम एवढं बोलून निघून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल.